आजचा एपिसोड बघितला मित्रांनो. खरंच खूप शॉकिंग एपिसोड होता बिग बॉसचा. की विशाल आणि रुचिताबद्दल रोशनला चुकली माहीत झाली की ते काय बोलले काय नाही. पण त्यानंतरून आम्हाला वाटत होतं की रोशन आता भांडल, स्वतःसाठी स्टँड घेईल आणि स्वतः त्या टोळीतनं बाहेर निघल. पण तो निघालाच नाही. आणि काहीतरी वेळ तरी जाऊन द्यायचा होता की नेमकी तू आज जर भांडलाय ना, तर काहीतरी झालंय तर आज उद्या 2-3 दिवस किंवा एखादा हप्ता थोडा तरी रागाव, काहीतरी कर की बाबा तू एकदाच, की त्याच्यामुळे आम्हाला तरी वाटेल की तुला राग पण येतो, तू एकदम परफेक्ट मार, तू एकाच 5 मिनिटात गोड झाला. म्हणजे ती रुचिता तुला काहीतरी बोलली त्याला आणि त्यानंतरून रोशन पिघळला आणि परत त्या टोळीमध्ये जाऊन पडला. आणि मित्रांनो, इथे बिग बॉस स्वतः चुगली दाखवून त्याला सपोर्ट करताय. त्यानंतरून तिथं राखी पण त्याला सपोर्ट करून पुढे कारकेती की तू लढ. त्यानंतरून बाहेरचा आपला लोकांचा एवढा सपोर्ट, एवढं वोटिंग होतंय त्याला. त्याच्यानंतरून त्याला त्या विशालचीच का पडलेली आहे. तो इंडिव्हिज्युअल का खेळू शकत नाही. त्याच्या जागी जर त्या प्रभूला जर आपण विचार केला तर प्रभू आज ती चावी चोरलेली आहे, चोरून ती लपवली पण आहे. आणि एवढे 2 एक दिवस झाले त्याच्यात तो एक शब्द बोलला नाही. आणि हा 5 मिनिटामध्ये पगलून लगेच त्या विशालच्या गळ्यामध्ये जाऊन भिडला. तर मग विचार मित्रांनो की रोशनचा गेम कुठं चाललाय आणि तो विशालच्याच जर ताटाखालचा किंवा मांजर किंवा बैल बनून जर हा गेम खेळला तर काय होईल. आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.